ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यामध्ये ठिकठिकाणी पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि काल मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हंडा मोर्चा काढला। दरम्यान मुंबईमधील हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय, तर दुसरीकडे संजय किणेकर यांनी दानवेंवर जोरदार निशाणा साधलाय। खैरे दानवे एकाच पक्षामध्ये राहून पाण्यासाठी आंदोलन करतायत, पण प्रत्यक्षात संभाजीनगरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पाणी दिलं। जवळपास 1680 कोटी रुपयांची योजना शहराला दिली असं विधान भाजपचे आमदार संजय किणेकर यांनी केलंय। मुंबईत आंदोलन होतं, अनेक ठिकाणी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला। का आंदोलन केव्हा दाबलं जातं? ज्या आंदोलनाचा भडका उडणार असतो, जे आंदोलन जनतेचं असतं, ते दाबण्याचा प्रयत्न काल मुंबईमध्ये झाला। आपण ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात शिवसैनिकांवर खोटे गुन्हे, वेगवेगळ्या तडीपारीच्या कारवाया या सगळ्या चालू आहे। याला कारण शिवसेना ही संघटना कधीही अशा आयऱ्या गैऱ्यामुळे संपणारी संघटना नाही, अशा गद्दारीमुळे शिवसेना कदापि संपणार नाही। या 1680 कोटी रुपये देवेंद्रजी फडणवीसांनी या जलयोजनेला दिली। 2.5 वर्ष उद्धव ठाकरेच्या सरकारने तिला स्थगित केलं आणि हे पाप यांनी केलेलं आहे आणि यांनी केलेल्या पापावर चोराच्या उलट्या बोंबा या दोघांनी करतात। एक मारल्यासारखं करतं आणि दुसरं रडल्यासारखं करतं। त्यामुळं यांच्यावर जनता अजिबात विश्वास ठेवत नाही।